सांगून 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 मी प्रदीप दुर्योधन गोरड, माझं गाव गोरडवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। मी स्पर्धा परीक्षेची तयारी 2017ला केली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी राज्यसेवा प्री आणि मुख्य दिले, परंतु इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो नाही। 2019च्या राज्यसेवेमधून मी इंटरव्ह्यू क्वालिफाय झाला, पण फायनल पोस्ट थोड्या मार्क्सने गेली। परत 2020चा राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला, त्यातून पण माझी थोडक्यात 1 पॉईंटमध्ये राज्यसेवेतून पोस्ट गेली। 2021मधून मला गट ब दर्जाचं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, मी सध्या तालुका वेल्हा, जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत आहे। आणि आता सध्या 2024च्या राज्यसेवेमधून माझी महाराष्ट्रातून 12वी रँक आली आणि NTC कास्टमधून मी फर्स्ट रँक आलेली आहे। मला जी जनरल मेरिट लिस्टनुसार आहे ते DYSP ACP पद हे मिळेल, परंतु हे सर्व करत असताना मला जवळ 6 ते 7 वर्षाचा कार्यकाल लागला। या सगळ्यामध्ये मला सर्व माझे घरची फॅमिली, माझी आई वडील, बहीण भाऊ, माझी होणारी पत्नी आणि माझा सर्व जवळचा मित्र परिवार, या सर्वांचं खूप मला मोलाचं सहकार्य लाभलं, सगळ्यांनी सपोर्ट दिला। या सगळ्यामुळेच मी हे अचीव केलं आणि मी फक्त आणि फक्त DYSPसाठी अचीव केला होता, ते आज पद मिळतंय, यानं मी खूप आनंदित होत आहे। घरचं बॅकग्राऊंड, माझे आई वडील शेतीच करतात, घरची पूर्ण अशिक्षित फॅमिली आहे। फॅमिलीतील पहिला पदवीधर असेल तर मी असेल। लग्न थांबवण्याचं येस सर, माझं DYSP हे स्वप्न होतं। मी ठरवलं की DYSP होऊनच लग्न करेल, ते आज सत्यात उतरताना दिसत आहे आणि याबद्दल मला खूप 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 आनंद होत आहे। सर मला DYSPच व्हायचं होतं आणि मला एवढा स्वतःवरती आत्मविश्वास पाठीमागेच मला भेटला असतं, पण थोड्या मार्क्समध्ये गेलं। परंतु ह्यावेळेस मी स्वतः, माझं जी सगळी मित्र कंपन्या सगळ्यांना माहिती आहे, मी की स्वतःला 100% झोकून दिलेलं होतं आणि ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेसच ठरवलं की ह्यावेळेस फिक्स मी DYSP आहे आणि आज DYSP पद मिळतंय, याच्यासारखा मला आनंद कोणताच होत नाही। लग्न सर माझं 25 नोव्हेंबरला आहे। आपण सगळ्यांनी लग्नाला यावं, मी सगळ्यांना आताच आमंत्रित करतोय। 2-2.5 वर्ष थांबवलं लग्न। येस सर, सर फक्त आणि फक्त DYSP। आधी ठरवलं लग्न DYSP सोबतच करायचं, मग होणाऱ्या बायको सोबत। मिसेसचं माझं MSc केमिस्ट्री झालेलं आहे, माझ्या गावातीलच आहे। सांगून 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 खूप महत्वाची मित्राची, माझ्या आई वडिलाची आणि माझा लहान भाऊ, ह्या सर्वांचं खूप मी सांगू शकत नाही, एवढा सगळ्यांचा मला सपोर्ट मिळालेला आहे। तर मी सुरुवातीला तर कोणताही क्लास केला नाही, मी स्वतः सेल्फ स्टडी केला आणि स्वतःच्या मेहनतीवरती जे काय माझे सिनियर मित्र असतील, जवळचा परिवार असेल, या सगळ्यांच्याच, आणि मला जास्त अटेम्प्ट लागले कारण मी स्वतःच्या माझ्या चुकातूनच पुढे गेलो। सर एक लहानपणापासून ठरवले, गावाकडे एखादा PS, सुरुवातीला PSI हेच सगळ्यात मोठं MPSCतील पोस्ट वाटायची, पण नंतर ठराविक कालकार गेल्यानंतर समजलं की राज्यसेवेतील पोस्ट असते, त्या राज्यसेवेतील सर्वोच्च DYSP पद असतं। ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेत एंट्री केली त्यावेळेस मी ठरवलं की झालो तर DYSP होईल, नाहीतर मला कोणतंही पद नको। मात्र मी आता, मला 2 वर्षापूर्वी सहाय्यक निबंधक पद मिळालंय, पण DYSP होण्यासाठी मी माझा प्रयत्न चालूच ठेवला होता। सर मी 100% समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल आणि मी माझ्या पदाला नक्की न्याय देईल।